जरा कल्पना करा, तुम्हाला आणि तुमच्या 4 मित्रांना पिझ्झा ऑर्डर करायचा आहे. त्याचं एकूण बिल ₹500 आहे. आता मला सांगा, एकाच व्यक्तीने संपूर्ण ₹500 द्यावेत असं तुम्हाला वाटेल का? नाही ना? बरोबर. जर एकानेच ₹500 दिले, तर तो त्याच्यावर भार पडेल. पण जर 5 मित्रांनी मिळून हे बिल वाटून घेतलं, तर प्रत्येकाला फक्त ₹100 द्यावे लागतील. अगदी सोपं. कोणताही ताण नाही. तर आपण इथे काय करत आहोत? आपण सर्वजण मिळून पैसे गोळा करत आहोत. जेणेकरून कोणा एकावर भार पडणार नाही. आणि अशा प्रकारे आपण बिलाचे पैसे सहज देऊ शकतो किंवा कमी भांडवलात आपले पैसे गुंतवू शकतो. आता यातील सर्वात रंजक भाग पाहूया. आपण आत्ताच पाहिलं की पैसे एकत्र केल्याने गोष्टी कशा सोप्या होतात. आता विचार करा की आपण गुंतवणुकीसाठीही हीच कल्पना वापरली तर. एकाच व्यक्तीने मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी अनेक लोक मिळून थोडी थोडी रक्कम गुंतवतात. मग एक तज्ज्ञ व्यक्ती त्या पैशांचे व्यवस्थापन करते आणि त्यातून जो काही नफा मिळतो तो सर्वांमध्ये वाटला जातो. म्युच्युअल फंड्स मागे नेमकी हीच संकल्पना आहे. पण थांबा, आपल्याला याची गरजच काय आहे? आता समजा तुमच्याकडे ₹10,000 आहेत आणि ते पैसे वाढावेत अशी तुमची इच्छा आहे. तुम्ही काय करू शकता? एक मार्ग म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेणं, बरोबर? पण यात जोखीम असते. जर कंपनीचं नुकसान झालं तर काय? किंवा तुम्ही म्हणाल की मी हे पैसे बँकेत मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवेन, म्हणजेच FDमध्ये ठेवेन, जो एक सुरक्षित पर्याय आहे, पण त्यात पैशांची वाढ खूप कमी होते. म्हणजे इथे आपल्यासमोर एक अडचण आहे. एकतर जास्त जोखीम किंवा कमी परतावा. मग यावर काही हुशारीचा मार्ग आहे का? होय, नक्कीच आहे. आणि त्यालाच आपण म्युच्युअल फंड असं म्हणतो. म्युच्युअल म्हणजे एकत्र येऊन केलेले आणि फंड म्हणजे पैशाचा निधी. त्यामुळे यामध्ये अनेक लोक एकाच समान ध्येयासाठी आपले पैसे एकत्र करतात. आता हे प्रत्यक्ष कसं काम करतं ते पाहूया. तुमच्या माझ्यासारखे अनेक लोक छोटी छोटी रक्कम गुंतवतात. त्यातून एक मोठा निधी तयार होतो. कोट्यावधी रुपयांची कल्पना करा. आणि मग तज्ज्ञ लोक त्याचं व्यवस्थापन करतात आणि मग मिळणारा नफा वाटून देतात. किती सोपी पण अतिशय प्रभावी अशी ही कल्पना आहे. आता मोठा प्रश्न असा पडतो की हे तज्ज्ञ लोक कोण असतात? तर हे आपण क्रिकेटच्या उदाहरणावरून समजून घेऊया. स्वतःला एक क्रिकेट खेळाडू समजा. तुम्हाला चांगलं खेळायचं आहे. त्यासाठी तुम्ही एका प्रशिक्षकाकडे म्हणजेच कोचकडे जाता. आता कोच काय करतो? तो तुम्हाला कशाचा सराव करायचा ते सांगतो. कधी आक्रमक खेळायचं आणि कधी बचावात्मक खेळायचं याचं मार्गदर्शन करतो किंवा तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करतो. अगदी त्याचप्रमाणे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजेच AMC ही तुमच्या कोचसारखी असते. तुम्ही तुमचे पैसे AMCला देता आणि ती त्या पैशांचे व्यवस्थापन करते. कोणते शेअर्स विकत घ्यायचे, कधी घ्यायचे आणि कधी विकायचे हे ती कंपनी ठरवते. आणि तुम्ही फक्त त्या तज्ज्ञांवर विश्वास ठेवता. आता जसा एखादा कोच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे प्रशिक्षण देऊ शकतो, तसेच AMC देखील तुमचे पैसे वेगवेगळ्या प्रकारच्या फंड्समध्ये गुंतवते. पहिला प्रकार आहे इक्विटी फंड, ज्यामध्ये कंपनी तुमचे पैसे इतर कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवते. यामध्ये जास्त जोखीम असते, पण नफाही जास्त मिळू शकतो. अगदी एखाद्या खेळाडूवर पैज लावल्यासारखे. त्यानंतर येतो डेट फंड, ज्यामध्ये रोखे आणि कर्ज रोखे असतात. हा एक अधिक सुरक्षित आणि स्थिर पर्याय असतो. जसा आपला ठराविक पगार असतो तसाच. आणि मग तिसरा प्रकार आहे बॅलन्स्ड फंड. हे या दोन्ही प्रकारांचं मिश्रण असतं. आता तुम्ही मला एक प्रश्न विचाराल, पैसे असे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवण्याऐवजी आपण आपले सगळे पैसे एकाच कंपनीत गुंतवू शकतो का? जर तुम्ही तुमचे सगळे पैसे एकाच कंपनीत गुंतवले, तर ते एकाच टोपलीत आपली सगळी अंडी ठेवण्यासारखी आहे. जेव्हा ती टोपली पडेल, तेव्हा सर्व काही नष्ट होईल. पण जर तुम्ही तेच पैसे हुशारीने वेगवेगळ्या ठिकाणी विभागून गुंतवले, तर एका ठिकाणी नुकसान झाले तरी बाकीचे सुरक्षित राहतात. बरोबर ना? आता या कल्पनेलाच डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच गुंतवणुकीतील वैविध्य असं म्हणतात. याचा अर्थ तुमचे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी विभागणे. यामुळे जोखीम कमी होते आणि सुरक्षितता वाढते. हीच म्युच्युअल फंडची मोठी ताकद आहे. आता पाहूया, जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला शेअर बाजारात प्रत्यक्षात काय मिळते. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा तुम्ही पैसे गुंतवता तेव्हा तुम्हाला शेअर्स मिळतात. पण म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला युनिट्स मिळतात. ही संकल्पना तीच आहे, फक्त नाव वेगळं आहे. आता या एका युनिटच्या किमतीला NAV असं म्हणतात. NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू किंवा निव्वळ मालमत्ता मूल्य, आणि ही किंमत दररोज बदलत असते. मग आपण ही NAV कशी काढतो? यासाठी एक सोपं सूत्र आहे. NAV म्हणजे एकूण फंडाचे मूल्य भागिले
युनिट्सची एकूण संख्या. ठीक आहे, चला आपण झटकन एक उदाहरण सोडवून पाहूया. इथे तुम्हाला दिसेल की आपल्याला एकूण फंडाचे मूल्य दिलेले आहे. याचा अर्थ म्युच्युअल फंडात जमा झालेले एकूण पैसे 200 कोटी रुपये आहेत. वाटप केलेल्या युनिट्सची संख्या 8 कोटी दिलेली आहे. म्हणजेच संपूर्ण निधी 8 कोटी भागांमध्ये विभागला गेला आहे आणि त्यातील प्रत्येक भाग म्हणजे एक युनिट आहे आणि आपल्याला NAV काढायची आहे, म्हणजेच एका युनिटची किंमत काढायची आहे. आपल्याला सूत्र माहिती आहे की NAV बरोबर एकूण फंडाचे मूल्य भागिले युनिट्सची एकूण संख्या, म्हणजेच 200 कोटी भागिले 8 कोटी. याचं उत्तर आपल्याला 25 रुपये प्रति युनिट असे मिळते. ही झाली एका युनिटची किंमत. चला आता आणखी एक प्रश्न सोडवूया. इथे एका युनिटची किंमत आपल्याला 25 रुपये दिलेली आहे. मी 10,000 रुपये गुंतवतोय, तर मग मला किती युनिट्स मिळतील हा प्रश्न आहे. आहे की नाही रंजक? पुन्हा सर्वात आधी आपण आपल्याला काय दिलेले आहे आणि आपल्याला काय काढायचे आहे ते लिहून घेऊया. तर NAV बरोबर एकूण फंडाचे मूल्य भागिले युनिट्सची एकूण संख्या, किंवा या उदाहरणात मला युनिट्सची संख्या काढायची आहे, त्यामुळे आपलं सूत्र होईल युनिट्सची संख्या बरोबर एकूण गुंतवलेली रक्कम भागिले NAV, म्हणजेच 10,000 भागिले 25, ज्याचं उत्तर आपल्याला 400 युनिट्स असं मिळतं. खूपच छान. पण जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्याकडे 10,000 रुपये नसतील तर काय? तुमच्याकडे फक्त 500 रुपये आहेत. मग तुम्ही गुंतवणूक करू नये का? तुम्ही नक्कीच गुंतवणूक केली पाहिजे. आणि इथेच SIPची भूमिका महत्त्वाची ठरते. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजेच नियमित आवर्ती गुंतवणूक योजना. तुम्ही दर महिन्याला एक छोटीशी रक्कम गुंतवता, जी तुमच्या म्युच्युअल फंडात जाते आणि ती रक्कम वाढत जाते. आता तुमच्या पैशांवर तुम्हाला परतावा मिळतो आणि त्या मिळालेल्या परताव्यावरही तुम्हाला आणखी परतावा मिळतो. याला चक्रवाढ किंवा कंपाऊंडिंग असं म्हणतात. अशा प्रकारे हळूहळू तुमचे दरमहा गुंतवलेले 500 रुपये हजारोंमध्ये आणि नंतर लाखोंमध्ये बदलतात आणि अशा प्रकारे तुमचे पैसे वाढत जातात. आता प्रश्न असा आहे की तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी? याचे फायदे काय आहेत? पहिला फायदा म्हणजे तुम्हाला शेअर बाजारातील तज्ज्ञ असण्याची अजिबात गरज नाही. तुमच्यासाठी अनुभवी फंड मॅनेजर्स आधीपासूनच काम करत असतात. त्यानंतर तुमचे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी विभागले जातात, त्यामुळे जोखीमसुद्धा विभागली जाते. हा एक अधिक सुरक्षित पर्याय आहे. तसेच FDच्या उलट जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही तुमचे पैसे काढून घेऊ शकता. ठीक आहे. आणि हो, यात कराचा म्हणजे टॅक्सचाही फायदा मिळतो. ELSS फंड्स तुम्हाला कलम 80C अंतर्गत टॅक्स वाचवण्यासाठी सुद्धा मदत करतात आणि म्हणूनच म्युच्युअल फंड्स खूप लोकप्रिय आहेत. मला आशा आहे आता हे सगळं तुम्हाला स्पष्ट झालं असेल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.